सप्टेंबर रोजी जी बैठक झाली सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं 31 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल। तर त्या दृष्टीने आज हे राज्यव्यापी आंदोलन आपण छेडलेलं आहे। प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हे आंदोलन होत आहे। या सरकारचं डोकं भाण्यावर कधी होत नाही, पण आचारसंहिता जरी लागली, निवडणुका जरी आल्या तरी पण या सरकारचा समाचार आदिवासी समाज घेतल्याशिवाय राहणार नाही। निश्चित नाशिकमध्ये तरी यांच्या उमेदवारांना फिरून सुद्धा देणार नाही, कारण यांनी आदिवासी समाजाच्या तोंडाला पानं पुसलेले आहे। 15 तारीख मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली होती, त्या 15 तारखेच्या आत पेसा भरतीच्या सर्व पोरांना आम्ही नियुक्ती देऊ, पण अजूनपर्यंत चकार शब्द देखील मुख्यमंत्र्यांनी काढला नाही। परवाच्या दिवशी येऊन चुपचापमध्ये येऊन त्यांनी उद्घाटन करून निघून गेले। आदिवासी शिष्टाचार जे काही संघटनांची ठरलेलं होतं का सरकारला निवेदन द्यायचं मुख्यमंत्र्यांना, तर त्यांनी जाणून बुजून वेळ दिली नाही। जाणून बुजून हे सरकार आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। तर इथून पुढे जे आंदोलन जे आहे हे उग्र स्वरूपात राहील। रेल्वे रूळ वगैरे जे काही ठरलेलं आहे त्या प्रकारे पाणी सुद्धा अडवण्यात येईल। पाणी नाही तर इथून भाजीपाल्याचे दुधाच्या गाड्या ज्या इथून जातात त्या देखील इगतपुरीमध्ये अडवण्यात येतील। आणि पेसा भरती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। मग निवडणुका लागल्या तरी बेहद्द। आणि आज विधानसभेचे उपाध्यक्ष यांना देखील सरकारमध्ये राहून त्यांना देखील सरकारचं कोणत्याही धोरणाचं किंवा याचं अवलंबन केलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी। आज या सरकारला लाज वाटत नाही की विधानसभेचे उपाध्यक्ष आज आंदोलनाला बसताय, सरकारमधले व्यक्ती आज आंदोलनाला बसताय। अजून किती विडंबन करणार या आदिवासी समाजाचा, अजून या आदिवासी समाजाला किती तुम्ही संतापणार। आणि आज हा संताप ट्रेक बनेल आणि निवडणुका जरी लागल्या, गुन्हे जरी दाखल झाले तरी पण आज हे आंदोलन महिनाभर काय, 2 महिने काय, 6 महिने काय चालूच राहणार। जोपर्यंत पेसा भरती होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। बिगाडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिंदे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सर्वात पहिले आम्ही शासनाला एकच सांगतो, तुम्ही जो जे आर काढलेला धनगरांना आरक्षण देण्याबाबत तुम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही। तुम्ही जर अंग्रेजांच्या आधी जाऊन जर जे आर काढला असेल, तुम्हाला पहिले चोऱ्या करायची सवय लागली। आमचं आरक्षण तुम्ही जर धनगरांना देत असेल तर तुम्हाला एकच सांगतो, तुमचे वाहतूक, महामार्ग, रेल्वे, धरण हे सगळं आमच्या भागातून जातं। तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर खरंच मणिपूर पाहायचं असेल तर याचं सगळ्यात मोठं नुकसान आहे महाराष्ट्राचं होईल आहे। त्याच्यात धनगराचं होणार नाही, आदिवासीचं होणार नाही, याच्यात नुकसान होईल सामान्य माणसांचं होणार नाही। तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही ताबडतोब तो जे आर रद्द करा आणि आदिवासी समाजाला न्याय द्या, हीच आमची विनंती आहे। बोला। बाबासाहेब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। राणी दुर्गावती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। राघोजी भांगरे जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। राघोजी भांगरे जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। बिरसा मुंडा करे पुकार। जो आमच्या आदिवासींवर नोकरीच्या बाबतीत, पेसा भरतीच्या बाबतीत, सर्व नोकऱ्यांच्या बाबतीत जो आमच्या आदिवासी मुलांवर, महिला मुलींवर अन्याय होतो आहे, त्याबाबत आपण हा सरकार, जे आता हे सरकार आलेलं आहे ते सरकार आमच्या आदिवासींना पुढे येऊ द्यायचं नाही।
ते मोठे झालेले आहेत. आजपर्यंत 70 वर्ष जे आपण म्हणतोय की स्वातंत्र्य झालंय ते या आदिवासीच्या जीवावर झालेलं आहे. जे आदिवासी खरे सच्चे आहेत त्यांनी यांना मोठं केलेलं आहे. आज ते मोठे होऊन पांढरे कपडे घालून ते बगळ्यासारखे रस्त्याला फिरत आहेत. त्या आपल्या आदिवासींना दर्याखोऱ्यातल्या आदिवासींना न्याय द्यायला नाही, ते त्यांची फक्त पोळी भाजून घ्यायचंय. त्यांचं कुटुंब त्यांचं ते हे आहे, त्यांना 7-7 पिढ्या बसून खायचंय. पण आपल्या आदिवासींचे मुलं शिकून त्यांच्या बुद्धीचा विकास करून त्यांनी जे परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांनी जे हे काढलेलं आहे, आपल्याला GR काढलेलं आहे, त्या GRच्या भरतीमध्ये माझे आदिवासी मुलं मुली हे झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांना न्याय देत नाही. जर असं आपल्या ह्या आदिवासीवर न्याय होत असेल तर या सरकारचा आपल्या आदिवासींनी काय करायचं आहे? या आदिवासींनी आपण सगळ्यांनी विचार करा आणि याला खाली बसवण्याचा प्रयत्न करा, तरच आपला विकास होईल. नाहीतर या सरकारला परत फक्त या सरकारला आपल्याला त्यांना काय करायचंय की त्यांची पिशवी सांभाळायची आहे. तुम्ही पिशवी सांभाळा आमची, तुम्ही पुढे येऊ नका, आमच्या पिशव्या कोण सांभाळेल याची त्यांना खंत पडलेली आहे. म्हणून त्या ह्या नाही तर त्या याच्यामध्ये आता जर तसं पाहिलं तर धनगर समाजाला पुढे आणण्याचं काहीही कारण नाही. आणि मागच्या पेसामध्ये सुद्धा जव्हारचा जो कोण अधिकारी आलेला आहे त्याला सुद्धा या सरकारनेच पुढे आणलेलं आहे. पण तुम्ही या आदिवासींच्या मागण्यांमध्ये खीळ घाला आणि त्यांना मागे थांबवा. फक्त मागे थांबवण्यासाठी हा सरकार पुढे येत आहे. तर आपल्या आदिवासी भगिनींनी भाऊंनी याचा विचार करायला पाहिजे. जय हिंद. जय आदिवासी. आपला जो मागा मोर्चा निघालेला होता तर तेव्हा सरकारने आपले जे उपोषणला बसलेले होते 3 योद्धा त्यांना एक आश्वासन दिलं होतं की 15 तारखेपर्यंत तुम्हाला ऑर्डर आम्ही हातात देऊ. आज 15 तारीख संपून गेली, आज 15 दिवस उलटून गेले, अजूनही त्यांचा सरकारचा निर्णय होत नाही. आणि तो निर्णय होत नाही तोपर्यंत लगेच धनगरांचा त्यांनी मध्ये एक मुद्दा उचलला. म्हणजे कुठेतरी हा जो मुद्दा आहे देशाचा तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी दिशाभूल ही आदिवासी समाजाची चाललेली आहे. आणि आज आदिवासी समाजाचे जे सत्तेत आहेत ते आमदार आज उपोषणाला बसलेत. म्हणजे एवढ्या दिवसाने त्यांना पण कळलं की सरकार आपलं पण ऐकत नाही, म्हणून आज त्यांना ही वेळ आलेली आहे. आणि असंच जर त्यांनी आधीच केलं असतं तर कदाचित हा मुद्दा कुठेतरी मार्गी लागला असता. आणि जो आता धनगरांचा GR काढायचा विषय आहे, GR हा कसा काढू शकतो? जर संविधानाने बाबासाहेबांनी ऍक्ट लिहून ठेवलेलं आहे तर तो ऍक्ट जर बदलायला निघाला तर आपल्या सरकारला पाठिंबा देऊन काय फायदा आहे? तर माझ्या तमाम आदिवासी समाज बांधवांना विनंती आहे की आता तरी जागे व्हा आणि कुठेतरी आपली ही लढाई अस्तित्वाची आहे. तर गट किंवा पक्ष बाजूला ठेवून जर समाजाची पाठराखण केली आणि समाजाचे मुद्दे जर तुम्ही निवडून आणून आणि जर विधान भवनामध्ये मांडले तर कुठेतरी समाजाला न्याय मिळेल. आणि आम्ही जो आदिवासी समाज आहे तो आदिवासींसाठी न्याय मागतोय तुमच्यासाठी आणि आम्हीच तुम्हाला ते विधान भवनात पाठवलेलं आहे. तर आमचा अधिकार आहे आणि समाजाच्या प्रति तुमच्या जर काहीतरी भावना आहे त्या आदिवासीच्या सर्टिफिकेटवर तुम्ही आज निवडून आलेले आहेत. त्या सर्टिफिकेटने तुम्हाला आज इतकं मोठं केलेलं आहे, मंत्री केला असेल, खासदार केला असेल, तर कुठंतरी तुम्हाला पण समाजाची जाणीव पाहिजे. आणि समाजाच्या तुम्ही जर पुढे गेला तर समाज तुमच्या पाठीशी राहणार आहे. जर तुम्ही पुढे कुठे भूमिका मांडली नाही तर नक्कीच समाज तुम्हाला कुठेतरी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलते आणि संपवते. जय आदिवासी, जय जवाहर, जय भीम. आज 23 तारखेला सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला होता की रास्ता रोकोचा, तो आज निदर्शनामध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. आदिवासी समाजाची संस्कृती आहे कुठल्याही प्रकारे हिंसा करायची नाही, तर त्या गोष्टीला अनुसरून आजचं आंदोलन झालेलं आहे. माननीय झिरवळ साहेब आज मुंबईला आंदोलन करताय, त्यांच्या समर्थनामध्ये आज आम्ही नाशिकला आंदोलन करतोय. उद्या सर्व संघटना या मुंबईला जातील, त्यांना पाठिंबा देतील. आणि जरी या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आलं, निवडणुका जरी लागल्या तरी पेसाचा विषय हा आम्ही सोडणार नाही. भर निवडणुकीमध्ये उमेदवार जेव्हा फिरतील त्या टायमाला त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवून देऊ. आज हे आमचे संघर्ष योद्धे आमच्यासाठी लढता आहे, त्यांची साथ जर या सरकारने दिली नाही
तर आगामी निवडणुकांमध्ये ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, किंबहुना सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराला प्रचार करू दिला जाणार नाही। ही आज आम्ही खबरदारी सरकारने नाही घेतली तर इथून पाणी रेल्वे हे तर अडवणारच आहे, पण मुंबईला जाणारं भाजीपाला असेल, दूध असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, या सगळ्यांचा मज्जा होईल आणि इगतपुरीच्या पुढे एक पण भाजीपाल्याची गाडी जाणार नाही याची दक्षता या सगळ्या संघटना मिळून घेतील, असाच सज्जड इशारा हा सरकारला देतो। आज 23 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या आणि सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज आदिवासी बहुल भागामध्ये रास्ता रोको, निदर्शनं, आंदोलन हे करायचं ठरलेलं होतं। ते नियोजनाप्रमाणे आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसचे या ठिकाणी हे जोडे मारो आंदोलन आपण केलेलं आहे आणि जे संघर्ष योद्धे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील मुंबईला या ठिकाणाहून प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी हा तिकडे जाणार आहे। पेसा भरती ही झालीच पाहिजे आणि पेसा भरती नाही झाली, आचारसंहिता जरी डिक्लेअर झाली, निवडणुका जरी डिक्लेअर झाल्या तरी पण हा समाज कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं पालन करून हे आंदोलन निवडणुकीमध्ये सुद्धा चालू ठेवणार आहे आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा घाट यांनी घातलेला आहे हा घाट लवकरात लवकर बंद करावा। आता हा समाज इथे थांबणार नाही। जर आदिवासीमध्ये ज्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांचा बाप आदिवासी लागतो, तेव्हा आदिवासीमध्ये आरक्षण मिळतं। हे आंदोलन आज सौम्य पद्धतीने केलेलं आहे, याच्यानंतरून सरकारने दखल घेतली नाही तर रस्ते, रूळ, पाणी आणि नैसर्गिक संपत्ती, भाजीपाला, दूध वगैरे काही असेल या आदिवासी भागातून हा सर्व पुरवठा या ठिकाणी बंद करण्यात येईल असा जाहीर इशारा आज संघटनांच्या वतीने देतो आहे। बाबासाहेब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद।